Hello friends, let's start to our third lecture of neighboring group participation. We have already completed about 2 lectures about this, and in this lecture we are going to see some more important points. So in last 2 lectures we discussed about oxygen acting as a neighboring group as well as sulfur acting as a neighboring group and halogen acting as a neighboring group. In this lecture we are going to discuss about nitrogen acting as a neighboring group. So see, firstly we have this reaction. In this reaction, we are getting product yield that is 57%. Now, in this reaction, you can see in this reactant, we have the nitrogen means diethylamine and chlorine both containing lone pair of electrons. आपल्याला SN2 रिएक्शन करायचे. NGPचा बेसिक काय की 2 SN2 रिएक्शन होतात. SN2 रिएक्शन म्हणजे काय न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो 1 स्टेप रिएक्शन असते. SN2 आणि SN1 मधला आपण डिफरन्स वगैरे सगळं डीपली लास्ट सेमेस्टरला स्टडी केलाय. SN2 मध्ये काय असतं 1 स्टेप प्रोसेस असते, बायमॉलिक्युलर रिएक्शन असते, बॅकवर्ड अटॅक होतो आणि म्हणजे न्यूक्लियोफाईल जो असतो एक्स्टर्नल न्यूक्लियोफाईल तो बॅकवर्ड अटॅक करतो आणि लिव्हिंग ग्रुप दुसऱ्या बाजूने इलिमिनेट होतो. मग आपल्याला SN2 रिएक्शन करायच्या 2 SN2 रिएक्शन एका NGPच्या मेकॅनिझम मध्ये 2 SN2 रिएक्शन करायच्या. त्यातली फर्स्ट SN2 रिएक्शन कशी असणार आहे इंट्रामॉलिक्युलर SN2 रिएक्शन आणि सेकंड कशी असणार आहे इंटरमॉलिक्युलर. फर्स्ट इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एक कुठला तरी जो न्यूक्लियोफिलिक ग्रुप असतो जो लोन पेअर असेल किंवा पाय बॉन्ड असेल किंवा सिग्मा बॉन्ड सुद्धा असेल, मग तो काय करतो की त्याच मॉलिक्युल मधला कार्बनवरती अटॅक करतो आणि जो त्याच्या बाजूचा लिव्हिंग ग्रुप असतो तो इलिमिनेट होतो. आता याच्यामध्ये कंडिशन काय की नायट्रोजन वरती पण लोन पेअर आहेत आणि क्लोरीन वरती पण लोन पेअर आहेत. मग यातला नक्की कुठला ग्रुप अटॅक करणार आणि कुठला ग्रुप इलिमिनेट होणार. म्हणजे जर नायट्रोजनवरच्या लोन पेअरने इथे अटॅक केला तर Cl- इलिमिनेट होईल आणि क्लोरीनवरच्या लोन पेअरने जर या कार्बनवर अटॅक केला तर काय होणार Na2 जो आहे डायथिलामाइन तो रिमूव्ह होणार, इलिमिनेट होणार. मग याच्यामध्ये नक्की कुठला गुड लिव्हिंग ग्रुप आहे आणि कुठला गुड न्यूक्लियोफाईल आहे. तर हा जो It2N म्हणजे डायथिलामाइन आहे, इट इज अ गुड न्यूक्लियोफाईल बट इट इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. अँड इन केस ऑफ दिस क्लोरीन इज गुड न्यूक्लियोफाईल बट इट इज अ गुड लिव्हिंग ग्रुप टू. म्हणजे हा काय आहे Cl- म्हणून इझिली इलिमिनेट होऊ शकतो. हा जो Cl आहे तो काय होऊ शकतो Cl- म्हणून इझिली इलिमिनेट होऊ शकतो. म्हणून या रिएक्शन मध्ये हा जो नायट्रोजन आहे तो इथे अटॅक करणार आणि Cl- इलिमिनेट होणार आणि फायनली you will get this product as a 57% yield. Let's see its mechanism. We have this molecule. Now nitrogen is acting as an nucleophile. This is the first SN2 reaction म्हणजे काय असणार ही इंट्रामॉलिक्युलर SN2 रिएक्शन. सो नायट्रोजन लोन पेअर काय करणार कार्बनवरती अटॅक करणार Cl- इलिमिनेट होणार. राईट. सो यू विल गेट aziridium ion intermediate, 3-membered aziridium ion intermediate, aziridium ion intermediate. So nitrogen containing a positive charge. Now up to this is first SN2 attack म्हणजे पहिली SN2 reaction झाली which is intramolecular म्हणजे within a same molecule, intramolecular SN2 attack. नेक्स्ट काय आहे इंटरमॉलिक्युलर SN2 attack म्हणजे जर आपण KOH च्या प्रेझेंट मध्ये NaOH च्या प्रेझेंट मध्ये अल्कली रिएक्शन करतोय तर काय असणार आहे OH- इज अ न्यूक्लियोफाईल. नाउ इट इज अ स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफिलिक अटॅक होता ना SN2 रिएक्शन मध्ये जो न्यूक्लियोफिलिक अटॅक आहे SN2 रिएक्शनची रेट कशावरती डिपेंड असतो सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल एज न्यूक्लियोफाईल. वाय बिकॉज इन रेट डिटरमाइनिंग स्टेप देअर इज बोथ अटॅकिंग ग्रुप ॲज वेल एज लिव्हिंग ग्रुप. म्हणून त्याच्यामध्ये काय असणार आहे बायमॉलिक्युलरिटी म्हणजेच रेट कशावरती डिपेंड असतो दोघांवरती डिपेंड असतो. मग त्याचा रेटला इन्फ्लुएन्स कोण करतो न्यूक्लियोफाईल इन्फ्लुएन्स करतो. वाय बिकॉज इन रेट डिटरमाइनिंग स्टेप देअर इज न्यूक्लियोफाईल इज प्रेझेंट. तसं SN1 मध्ये नसतं. SN1 मध्ये न्यूक्लियोफिलिक अटॅक स्लो स्टेप मध्ये होत नाही. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं कॅटायन फॉर्मेशन होतं म्हणजे लिव्हिंग ग्रुप पहिल्यांदा बाहेर पडतो कॅटायन फॉर्म होतो आणि नंतर न्यूक्लियोफाईल अटॅक करतो. आपण नंतर बघूया. सो आपल्याला काय करायचंय SN2 मेकॅनिझम करायचंय OH- अटॅक करणार आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिएक्शन इन केस ऑफ SN2 रिएक्शन. नाउ इन केस ऑफ दिस OH- हा कुठे अटॅक करेल लेस हिंडर्ड साईडला करेल की मोर हिंडर्ड साईडला करेल. जर OH- आहे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे आणि SN2 अटॅक आहे तर तो नेहमी लेस हिंडर्ड साईडला करतो. का कारण की SN2 मेकॅनिझम मध्ये न्यूक्लियोफाईलला बॅकवर्ड अटॅक करायचा असतो आणि त्याच वेळी काय असतो लिव्हिंग ग्रुप बाहेर पडत असतो. म्हणजे एकाच वेळी अटॅक आणि इलिमिनेशन एकाच वेळी होत असतं. त्यामुळे न्यूक्लियोफाईल अटॅक करताना लेस हिंडर्ड साईड बघणार. पण SN1 रिएक्शन मध्ये काय होतं की तशी काही कंडिशन नसते. पहिल्यांदा न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतच नाही. पहिल्यांदा काय होतं इलिमिनेट होतो ग्रुप
कार्बोकेटायन फॉर्म होतो आणि नंतर न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. सो SN2 रिॲक्शन करताना ऑलवेज काय प्रिफर करणार, जो न्यूक्लिओफाईल एक्सटर्नल न्यूक्लिओफाईल तो काय करतो, लेस हिंडर्ड साईड बघतो. नाउ दिस इज अ इंटरमॉलिक्युलर SN2 रिॲक्शन, सो OH मायनस also अटॅक ऑन लेस हिंडर्ड साईड अँड दिस इलेक्ट्रॉन्स विल शिफ्ट ऑन नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजनवरची दोन पेअर काय होणार, रिस्टोर होणार. अँड दिस OH, that is external nucleophile, will attach to this carbon. So you will get this final product. Now, the rate of reaction or the yield of product, कुठला प्रोडक्ट बनेल कशावर डिपेंड असतं, न्यूक्लिओफाईल वरती. सपोज आपल्याकडे हायड्रॉक्साईड आयन आहे आणि वॉटर पण आहे, दोन न्यूक्लिओफाईल आहेत. मग दोन न्यूक्लिओफाईल वेगवेगळ्या रिएक्शन देतील का, लेट्स सी. वी हॅव दिस अझिडियम कॅटायन, म्हणजे आपण जो हा बघितलाय दिस वन इज अझिडियम कॅटायन. हा जर कॅटायन असेल, अझिडियम आयन असेल आपल्याकडे, आपल्याला दोन न्यूक्लिओफाईल आहेत. सपोज हायड्रॉक्साईड आयन न्यूक्लिओफाईल आहे, आपण आत्ताच रिएक्शन बघितली. जर हायड्रॉक्साईड आयन न्यूक्लिओफाईल असेल तर कुठली रिएक्शन पॉसिबल आहे, SN2 मेकॅनिझम इज फेवरेबल. म्हणजे OH मायनस काय करणार, कार्बनवरती अटॅक करणार, इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनवरती शिफ्ट होणार आणि बॉन्ड मेकिंग होणार. म्हणजे हा जो OH आहे त्याचा बॉन्ड काय होणार, या कार्बन बरोबर फॉर्म होणार. यू विल गेट दिस फायनल प्रोडक्ट. नाउ इफ देर इज वॉटर ॲज अ न्यूक्लिओफाईल, मग कंडिशन काय असेल, आता वॉटर जर असेल तर काय आहे, वीक न्यूक्लिओफाईल आहे. मग याच्यामध्ये SN2 पेक्षा SN1 रिएक्शन प्रिफरेबल असेल का, SN1 रिएक्शन जर करायची झाली तर रिएक्शन कंडिशन काय असते, पहिल्यांदा न्यूक्लिओफिलिक अटॅक होत नाही, म्हणजे वॉटर डायरेक्टली अटॅक करणार नाही. वॉटर म्हणजे HOH, राईट. सो फ्रॉम दॅट OH मायनस विल अटॅक हिअर, बट दॅट OH मायनस इज फ्रॉम वॉटर. ओके. सो पहिल्यांदा आधी जर SN1 रिएक्शन असेल तर काय होतं, लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतो. मग लिव्हिंग ग्रुप याच्यामध्ये कोण आहे, हा जो NET म्हणजे NR2 ट्वाईस, याच्यामध्ये क्लोरीन पहिल्यांदाच आपण बाहेर काढून टाकलाय. आपण डायरेक्ट अझिडियम कडनं सेकंड रिएक्शन बघतोय. आता याच्यामध्ये जर वॉटर अटॅक करत असेल तर पहिल्यांदा आधी काय होणार आहे, SN1 रिएक्शन मध्ये काय होतं, लिव्हिंग ग्रुप पहिल्यांदा बाहेर पडतो, म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो पहिल्यांदा ब्रेक होणार आहे आणि नायट्रोजनवरती लोन पेअर पहिली रिस्टोर होणार. हा बॉन्ड इथे ब्रेक झाला म्हणजे हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, म्हणजे इथे काय चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे कॅटायन फॉर्मेशन. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ SN1 रिएक्शन, राईट. In case of SN2 reaction is only one step reaction, but SN1 reaction is two step reaction. In first step, formation of carbocation takes place, right? So after first step, that is this bond will break, and electrons will shift on nitrogen, and here you will get positive charge, that is carbocation formation takes place. Second step will be now attack of nucleophile. Now we have this water molecule, right? So this water molecule containing O electrons, means electron pair, which attack on this carbon, and there is a new bond formation will takes place and final product formation. Now these two different products are formed. कधी मिळणार आहे, जेव्हा वेगवेगळे न्यूक्लिओफाईल असतील तेव्हा. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल तर SN2 रिएक्शन प्रिफरेबल आहे. वीक न्यूक्लिओफाईल असेल तर तो काय करणार आहे, त्याच्याकडे जास्त वेळ आहे, तो जास्त हिंडर्ड साईडला सुद्धा अटॅक करू शकतो. सो इट विल गिव्ह यू मोर स्टेबल प्रोडक्ट, राईट. So it is a difference between rate of reaction or the direction of rearrangement depend on nucleophile. Okay. Then let's see one example. Question is 2-phenyl thioethyl chloride reacts with water 600 times as fast as 1 chloropropane. Here we have 2-phenyl thioethyl chloride. Thio group है, ethyl group है, chloride group है. So 2-phenyl thioethyl chloride. Now the question they have asked that the reaction with water molecule means simple water बरोबर जर न्यूक्लिओफिलिक अटॅक झाला, वॉटरचा मगाशीच आपण न्यूक्लिओफिलिक अटॅक बघितला. जर सिंपल वॉटर बरोबर न्यूक्लिओफिलिक अटॅक असेल तर रिॲक्शन जेव्हा 2-phenyl thioethyl chloride असेल, 2-phenyl thioethyl chloride असेल तर रिॲक्शन 600 टाइम्स फास्टर असते दॅन 1 chloropropan. म्हणजे सिम्पली 1 chloropropan जेव्हा असेल, इथे थायोफिनिल ग्रुप नसणार आहे, इथे सिम्पल CH3 CH2 CH2 Cl. सिम्पल जेव्हा N1 chloropropan असेल त्याच्यापेक्षा 600 टाइम्स रिॲक्शन जास्त असते. केव्हा, जेव्हा थायोफिनिल ग्रुप असेल, ग्रुप जर प्रेझेंट असेल त्या मॉलिक्युल मध्ये तर. व्हाय इट इज सो? The simple reason is because of NGP. This sulfur containing lone pair will act as a neighboring group participant. So this lone pair of electron will attack on this carbon. The Cl minus is eliminated out and you will get this 3-membered transition state.
नाउ सल्फर कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज, आपल्याला अटॅक कोणाचा करायचा आहे, वॉटर मॉलिक्युलचा. सो सिम्पली वॉटर मॉलिक्युल विल अटॅक, OH मायनस विल अटॅक ऑन, दोन्ही पोझिशन काय आहेत, सिमेट्रिकल आहेत, त्याच्यामुळे कुठे अटॅक होणार वगैरे असं काही नाही. सो कुठेही अटॅक करा, सपोज हियर अटॅक विल हॅपन, दिस इलेक्ट्रॉन्स विल शिफ्ट ऑन दिस सल्फर अँड यू विल गेट final product, that is substitution of this OH on this carbon. So why? Reason काय आहे ना, 2-phenyl thioethyl chloride reacts 600 times faster as compared to 1-chloropropane. Why? Because in case of 2-phenyl thioethyl chloride, this thiophenyl group containing sulfur which containing lone pair which act as an neighboring group participant. So because of that, जेव्हा नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन असतं एखाद्या मॉलिक्युलमध्ये, तेव्हा त्याची रिॲक्शन काय असते, जास्त फास्ट असते. का फास्ट असते? कारण की SN2 अटॅक जेव्हा होतो, बॅकवर्ड अटॅक जेव्हा होतो, जर SN2 अटॅकसाठी त्याच मॉलिक्युलमध्ये न्यूक्लिओफाईल असेल, तो किती क्लोज असणार आहे, लिव्हिंग ग्रुपच्या लगेचच असणार आहे, त्याला शोधावा लागणार नाही, तो लगेचच अटॅक करू शकतो. त्यामुळे काय असणार आहे, रिॲक्शन फास्ट होते. सो दिस इज अ रिझन फॉर दिस. In next lecture, we will see about neighboring group participation, about pi bond and sigma bond. Thank you.